मैत्रिणींनो, गुड मॉर्निंग। खूप दिवसानंतर आज ब्लॉग शूट करतेय। काही रिझन्स आहेत जे मी तुम्हाला सांगणारच आहे येणाऱ्या व्लॉग्समध्ये। तर व्लॉग्सला लेट होतोय त्यामुळे, आणि आता भरपूर प्रमोशन्स आलेले आहेत, भरपूर मैत्रिणींच्या कमेंट्स आहेत की मी तुमच्याशी कट्टी आहे, तुम्ही हेअर केअर रुटीन टाकत नाहीये। काही लोक सांगतायत ताई व्लॉग्स का येत नाहीये। तर सगळं मला करायचंय। तुम्हाला पण माहितीये व्हिडिओ मला पोस्ट करायला किती आवडतं, तुमच्यासोबत गोष्टी शेअर करायला किती आवडतं, पण काही असे जेन्युइन रिझन्स आहेत म्हणून मी व्लॉग्स केले नाहीत। पण मला जसा वेळ मिळतोय तसे व्लॉग्स मी टाकण्याचा आता प्रयत्न करते। तर आजचा व्लॉग आहे संक्रांती व्लॉग। तर आज मी सुगड पूजन करणार आहे। तर सुगड पूजन मध्ये काय काय आहे, काय नवीन वस्तू आता पुन्हा नव्याने व्लॉग्स करायचे आहेत, तर त्याच्यामुळे खूप छान अशा पूजा साहित्य, वेगवेगळे वस्त्र असं घेतलेलं आहे। तर आजच्या व्लॉग मध्ये सुगड पूजन करणार आहे, बरोबरच खूप सारं नवीन पूजा साहित्य मागे तुम्हाला दिसत असेल, बाकी मी कपाटात ठेवलेलं आहे। सगळं 1 बाय 1 तुमच्यासोबत आजच्या व्लॉग मध्ये शेअर करणार आहे। आजची पूजा शेअर करणार आहे, त्यानंतर पुन्हा आजच्या पूजेमध्ये सुद्धा बरंच काही वेगळं असणार आहे, ते सगळं शेअर करेल। सुगड पूजन का करतो ती माहिती देणार आहे। आणि मला रिया पवार ताईंनी खूप सुंदर असे छोटे सूप पाठवलेले आहे, जे तुम्ही वाण म्हणून देऊ शकतात, ते पण मी आजच्या ब्लॉग मध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे। आणि त्या डेकोरेशन मध्ये मी ते ऍड केलेलं आहे, कशा पद्धतीने तुम्ही त्याचा वापर करू शकतात ते सगळं आजच्या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला दाखवेल। आणि व्लॉग शेवटपर्यंत बघायचा आहे, असं नाहीये की व्लॉग मी शूट करत नाहीये किंवा कंटिन्यू होत नाहीये म्हणून मग लाईक नाही करायचं वगैरे। तर कमेंट करा सगळ्या जणी काय काय डिमांड आहेत, मी आता पटापट तुमच्या डिमांड कंप्लीट करणार आहे विदाउट एनी रिझन। चला तर मैत्रिणींनो, आजच्या व्लॉगला सुरुवात करूया। तुम्ही व्लॉग कंटिन्यू करा। तर मैत्रिणींनो, हा आहे सोमवारचा व्लॉग आणि माझ्या कुठल्याही दिवसाची जी सुरुवात आहे स्वामींच्या तारक मंत्राने होत असते। आणि त्यानंतर मग मी नमामि शमीशान हा जो माझा मंत्र आहे, जो मी डेली ऐकतेय, आता सध्या तरी माझं रोजचं रुटीन आहे तारक मंत्र आणि महादेवांचे मंत्र, त्यात श्रीकृष्णाचे मंत्र। तर सकाळी सकाळी हे असे मंत्र लावल्यावर मन खूप फ्रेश असतं, खूप छान वाटतं आणि आपण अजून ॲक्टिव्ह होतो इतर कामांसाठी। सो त्यामुळे त्यानंतर आंघोळ वगैरे केली, व्हाईट कलरचा ड्रेस वेअर केला, आणि व्हाईट कलरचा ड्रेस सोमवार होता म्हणून मी आज वेअर केलेला। आणि मग मी आजच्या देवपूजेला सुरुवात केली। तर देव वगैरे मी सगळे रविवारीच व्यवस्थित उजळून घेते। भरपूर मैत्रिणींच्या मला कमेंट्स येत आहे की चांदीचे देव एवढे स्वच्छ का दिसतात, तर चांदीचे देव कसे क्लीन करते त्यावर एक सेपरेट व्हिडिओ टाकलेला आहे, अपलोडेड आहे, ज्याची लिंक मी आत्ता पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे। आणि जे चांदीचे देव आहेत त्यांना जे आपण फुलं फ्रीजमधून काढतो ते ओले फुलं देवांना लागून ठेवू नये, कारण त्यामुळे पटकन ते ऑक्सिडाईज होतं आणि देव जे आहेत ते लाल काळे पडायला सुरुवात होते। तर काही टिप्स आहेत, जे चांदीचे देव आहेत ते ॲज इट इज तसे व्हाईट दिसण्यासाठी, चकचकीत दिसण्यासाठी। तर सगळ्यात महत्त्वाची टिप ही आहे की ओले फुलं त्या देवांना, त्या मूर्त्यांजवळ ठेवू नये, कारण तो जो ओलावा आहे त्यामुळेच ते लाल पडत जातात। तर तुम्ही बघू शकतात मी कशा पद्धतीने फुलं वगैरे वाहतीये देवांना। तर माझी देवपूजा झालेली होती आणि जेव्हा मी देव उजळवते तेव्हा अगदी व्यवस्थित सुक्या कापडाने पुसून कडक उन्हात त्यांना व्यवस्थित वाळवून घेते, नंतर फॅनमध्ये ठेवते, जेणेकरून तो ओलावा आहे तो पूर्णपणे निघेल आणि देव जे आहेत ते अगदी चकचकीत खूप जास्त दिवसांपर्यंत राहतील। म्हणून मी प्रत्येक आठवड्यात एकदा देव उजळत असते रविवारी, आणि मग सोमवारी माझी महादेवांची पूजा असते। तर आपले व्लॉग्स येत नव्हते खूप दिवसापासून, टेक्निकल इश्यूज पण मी खूप फेस केले। आता आपले व्लॉग्स जे आहेत ते रेग्युलर टाकेल। उद्या लगेचच आपला स्वामींचा गुरुवार हा व्लॉग येणार आहे, तोपर्यंत तुम्ही हा सोमवारचा व्लॉग एन्जॉय करा। ह्या व्लॉगमध्ये मी सुगड पूजन वगैरे कसं केलेलं आहे ते पण दाखवलेलं आहे। सगळे व्हिडिओ मी काढून ठेवलेत, फक्त अपलोड करण्यासाठी प्रॉब्लेम होता। तर आय होप की तुम्ही समजून घ्याल आणि इतक्या दिवस तुम्ही माझ्याशी कनेक्टेड होतात, व्हिडिओ नव्हते तरी पण, तर त्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद। तर अशा पद्धतीने माझी सोमवारची जी देवपूजा आहे ती चाललेली आहे। आज भरपूर असे प्लॅन आहेत। महादेवांचा अभिषेक मला करायचा आहे, कच्च्या दुधाचा अभिषेक मी महादेवांना करत असते। मला पंचामृतापेक्षा कच्च्या दुधाचा अभिषेक करायला खूप आवडतं, तर ते पण मी आता तुम्हाला पुढे दाखवते।
त्यानंतर भरपूर असे गजरे मी आणलेले होते, तर ते गजरे अखंड असतात, त्यातनं मला हव्या त्या साईजमध्ये मी कट करून विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीला, स्वामींच्या मूर्तीला आणि माझा जो कुलदेवीचा कळस आहे अष्टलक्ष्मी कळस त्याला पण मी ते लावते. गजरे लावल्याने अजूनच तुमची पूजा जी आहे ती अधिकच सुंदर दिसायला लागते. आणि विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती, स्वामींची मूर्ती, ह्या काही ठळक ज्या मूर्त्या आहेत माझ्या देवघरात त्यांनी माझं देवघर अजूनच सुंदर दिसायला मदत होते. तर अशा पद्धतीने जर का सजवलं, मांडणी प्रॉपर असली आणि सुटसुटीत देव ठेवले तर देवाराही आपल्याला खूप प्रसन्न वाटतो, छान वाटतो, आपल्यालाही पुन्हा पुन्हा बघावंसं वाटतं. आणि पूजेची मांडणी सगळ्यात महत्त्वाची असते, त्यातले कलर्स, त्यातले ते तर मी फुलांचे कलरसुद्धा जे माझं आसन आहे त्या अकॉर्डिंगच सिलेक्ट करत असते. आता तुम्ही बघू शकता डार्क पर्पल कलरचं वेल्वेटचं आसन आहे, त्यावर मी पीच आणि पिंक कलरचेच गुलाब वाहिलेले आहेत. तर अशा पद्धतीने माझी काही रंगसंगती आणि मांडणी असते जी माझ्या मैत्रिणींना खूप आवडते. तर अशा काही टिप्स आहेत, तुम्ही नक्की फॉलो करा पूजेच्या बाबतीतल्या माझ्या, ज्यामुळे तुमची पूजा अजून सुंदर, सुटसुटीत होईल आणि आकर्षकसुद्धा होईल. त्यानंतर आता महादेवांच्या आणि शिवलिंगाच्या अभिषेकाची तयारी मी इथे करते. तर व्हाईट कलरचं फर वस्त्र आहे ते पाटावर अंथरून नंतर चौरंग ठेवलेला आहे छोटा. त्यानंतर सुंदर असं हे व्हाईट कलरचे जे आसन आहेत, भरपूर असे आसन मी आता घेतलेले आहेत तुम्हाला छान छान नवीन नवीन प्रत्येक व्हिडिओत दाखवण्यासाठी आणि तुम्हालाही काही पूजेमध्ये छान ऑप्शन्स हवे असतील त्यासाठी. त्यानंतर पुन्हा हे छान असे दिवे घेतलेले आहेत सिल्वर. ह्या दिव्यांना खूप मेहनत घ्यायची गरज नाही आहे, खूप घासण्याची गरज नाही आहे. हे फक्त काम झाल्यानंतर पुसून प्लास्टिकच्या कॅरीबॅगमध्ये तुम्हाला ठेवायचे आहेत. हे ॲज इट इज असतील, ह्याला स्क्रूसुद्धा दिलेले आहेत. तर अशा पद्धतीचे सुंदर हे दिवे आहेत. यात फक्त तुम्हाला वात लावायची नाही आहे, हे शो म्हणून तुम्ही कॅन्डल्स यात लावू शकतात. त्यानंतर हे आहेत माझ्याकडे शंखचक्रवाले दिवे. यात माझ्याकडे गोल्डन पण आहेत, सिल्वर पण आहेत. सो मला सिल्वर देवांवर मॅचिंग असं छान वाटतं एकसारखं थीमनुसार. सो त्यामुळे मी सिल्वर पण घेतले आहेत. गोल्डन माझे धनलक्ष्मी कुंचन सेवेसाठी आहेत. तर अशा पद्धतीचे ही शॉपिंग आहे, बऱ्यापैकी शॉपिंग केलेली आहे. या गॅपमध्ये मला असं झालेलं काय घेऊ काय नाही, तर भरपूर अशी शॉपिंग मी देवांसाठी केलेली आहे. त्यानंतर सुंदर असे छोटे आसन, ह्या आसनांमध्ये पण भरपूर प्रकार मी तुम्हाला दाखवणार आहे. डायमंडमधले सुद्धा आसन मी आणलेले आहेत, जेणेकरून माझ्या मैत्रिणींना भरपूरशी व्हरायटी आणि इतका गॅप गेल्यानंतर खूप सुंदर सुंदर व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करायचे आहेत त्यासाठी. तर ते आसन ठेवलेले आहेत, त्यावर छान हे नवीन सिल्वर दिवे ठेवलेले आहेत. अशी ही सुबक आणि सुंदर मांडणी आणि जास्त व्हाईट कलर त्यामध्ये ॲड केलेला आहे, कारण आज आहे महादेवांचा सोमवार आणि सोमवार विशेष म्हणजे सगळं व्हाईट आपल्याला आवडतं. महाशिवरात्री येते, महाशिवरात्रीसाठी तर भरभरून शॉपिंग मी केलेली आहे. नक्कीच तुम्ही पण तुमच्यासोबत सगळं शेअर करेल, जेणेकरून तुम्ही पण सगळी शॉपिंग कराल. महाशिवरात्री मला माझ्या बड्डेपेक्षा सगळ्यात मोठा सण आहे. या पूर्ण वर्षभरात जर मोठा दिवस कुठला असेल तर माझ्यासाठी महाशिवरात्री आहे. तर महाशिवरात्रीची तयारी तुम्हाला माहीतच आहे, गेल्या 2 वर्षापासून तुम्ही माझे व्हिडिओज बघताय. ह्या वर्षीसुद्धा खूप युनिक असणार आहे, नक्की बघा. आता मी इथे महादेवाचा अभिषेक करते. ओम नमः शिवाय या मंत्राचा जाप करून अगदी साधा सिंपल कच्च्या दुधाचा अभिषेक आहे. खूप जास्त तामझाम नाही, पंचामृत नाही, खूप जास्त काही तुम्हाला करायची गरज नाही. सिंपल कच्च्या दुधाचा अभिषेक आणि ओम नमः शिवाय मंत्राचा जाप. खूप काही वाचायचं नाही आहे. बऱ्याचशा मैत्रिणी जॉब करतात, त्यांना वाचन होत नाही. माझी पण खूप धावपळ असते, बऱ्याचशा मैत्रिणींचे लहान मुलं आहेत, त्यांच्याकडून सगळं काही हँडल होत नाही. सो हे थोडं शॉर्टकट का होईना पण देवाचं आपण करतो, या गोष्टीचं एक आतून समाधान असतं. तर
तेच मी पण करते. तर कच्च्या दुधाचा आणि पाण्याचा सुंदर असा हा अभिषेक केलेला आहे. ओम नमः शिवाय मंत्राचा जाप केलेला आहे आणि नंतर मी शिवमहिम्न जे आहे ते यूट्यूबवर लावत असते. वाचन नाही झालं तर यूट्यूबवरून मी ते ऐकत असते. त्यानंतर मैत्रिणींनो इथं बेलपान मी वाहिलेले आहेत. पूर्ण 108 बेलपान नाही आहेत, 51 बेलपान आहेत आणि त्यातले जे काही खराब होते ते मी साईडला केले आणि जितके चांगले होते तेच मी वाहिलेले आहेत. तर अशा पद्धतीने बेलपत्र शुभ्र फूल जे असतं पांढरं शुभ्र फूल व्हायचं आहे आणि अशा पद्धतीने महादेवांची जी सोमवारची पूजा आहे ती अगदी थोड्यात थोडी आणि छान सुंदर अशी मी केलेली आहे. खूप दिवसानंतर भेटून व्हिडिओ बघून तुम्हाला काय वाटलं कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या डिमांड्स मला नक्की सांगा की येणाऱ्या व्लॉग्समध्ये व्हिडिओजमध्ये तुम्हाला काय काय बघायला आवडेल. त्यानुसार मी सगळे व्लॉग्स अपलोड करेल आणि जी देवांची देवघरा रिलेटेड जीही काही शॉपिंग आहे सगळी हळूहळू 1 बाय 1 तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर असेच ब्लॉग बघत राहा. मी तुमच्यासाठी छान छान ब्लॉग घेऊन येणार आहे आणि हे प्रॉमिस आता कंटिन्यू असणार आहे. आता टेक्निकल इश्यू पूर्णपणे सॉल्व्ह झालेला आहे आणि काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला सांगितलेल्या नाही आहेत त्या पण मी नेक्स्ट मंथ सांगणार आहे. चला तर मैत्रिणींनो आता ब्लॉग इथे एंड करते. आता तुम्ही सुगड पूजन बघा.